ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझ्या हृदयी येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझ्या हृदयी येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुभागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या कोडी झाला बरा. जीवंत आहे येशू जीवंत आहे, माझ्या हृदयी येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यू दिनी प्रभू तू स्वीकारून. आजच्या मननाकरिता देवाचे वचन दुसरे इतिहास अध्याय 30 23 ते 27 ही वचने. दुसरे इतिहास अध्याय 30 23 ते 27 ही वचने. मग सर्व मंडळीने असा विचार केला की आणखी 7 दिवस उत्सव करावा, आणि याप्रमाणे त्यांनी आणखी 7 दिवस आनंदाने पाळिले. यहुद्याचा राजा हिजकिया याने अर्पणासाठी मंडळीस 1000 गोरे आणि 7000 मेंढरे दिली, आणि सरदारांनी मंडळीस 1000 गोरे व 10,000 मेंढरे दिली. त्या समयी पुष्कळ याजकांनी आपणास पवित्र केले. तेव्हा याजक व लेवी यासह यहुदाची सारी मंडळी आणि इस्रायलातून आलेले लोक व इस्रायलातून आलेले व यहुदात राहणारे परदेशीय या सर्वांनी उत्सव केला. यरूशलेमेत फार आनंद झाला. इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शलोमोन याच्या वेळेपासून असा उत्सव यरूशलेमेत कधी झाला नव्हता. मग लेवीय याजकांनी उभे राहून लोकांस आशीर्वाद दिले. त्यांची वाणी देवाने ऐकली, आणि त्यांची प्रार्थना देवाच्या पवित्र निवासापर्यंत स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचली. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला ह्या ठिकाणी सांगत आहे की वलांडण सण पाळण्यात येतो. प्रियांनो, हिजकियाच्या काळामध्ये आम्ही बघतो की ह्या गोष्टी करण्यासाठी लोक जवळ आले. बऱ्याचशा लोकांनी वलांडण सण पाळायचा आहे तर आपल्या स्वतःला त्यांनी पवित्र केलं पाहिजे, आणि नंतरच तो यज्ञ पशु अर्पण करून आम्हाला त्याचं मांस खावायला लागायचं. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की बऱ्याचशा लोकांनी स्वतःला पवित्र केलं नव्हतं. बऱ्याच लोकांनी स्वतःची तयारी त्यांनी केलेली नव्हती, असाच त्यांनी त्या पवित्र मेजामध्ये या त्या वलांडण सणामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की आज आम्ही देखील, देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्या वलांडण सणाचा जो यज्ञ पशु आहे तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त दर्शवतो, आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण आम्ही प्रभू भोजनाच्या दिवशी करतो. प्रियांनो,
मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या की जेव्हा आम्ही त्या प्रभुभोजनामध्ये येतो, एकत्रित होतो, काय हो तुम्ही आणि मी काय स्वतःला आम्ही पवित्र करतो का? आम्ही स्वतःची तयारी करून आम्ही त्या ठिकाणी त्या प्रभूच्या जवळ आम्ही बसतो का? जो यज्ञ आम्ही करतो तो प्रभूला आवडणारा असावा. तुम्ही जो यज्ञाच्या रूपामध्ये तुम्ही आणि मी प्रार्थना जे करतो ते प्रभूपर्यंत पोहोचणं, प्रभूपर्यंत जाणं हे खूप महत्वाचे आहे माझ्या प्रियांनो. जेव्हा तुम्ही आणि मी एका चित्ताने, एका मनाने जेव्हा त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये येतो तर प्रियांनो आमची प्रार्थना धुपाप्रमाणे, यज्ञ जो आम्ही करतो तो धुपाप्रमाणे त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये जातो, त्या प्रभू जवळ जातो, तो ऐकल्या जातो, तो ग्रहण केला जातो. प्रियानो, आज तुम्ही आणि मी प्रार्थनेचा यज्ञ असो, आम्ही दानर्पणाचा यज्ञ असो, या जो कोणताही आम्ही यज्ञ करतो आपल्या जीवनातून, काय तो प्रभूच्या सानिध्यामध्ये या प्रभू जवळ आम्ही जो अर्पण करतो तो प्रभू स्वीकारतो का? याची आम्हाला खूप दक्षता घ्यायची आहे की आम्ही जो यज्ञ करत आहे प्रभू तो स्वीकारतो का? आज प्रियांनो, खरंच यदि तो यज्ञ स्वीकारला जात नाही तर प्रियांनो तुमचं आणि माझं यज्ञ करणं व्यर्थ आहे. परंतु तो स्वीकारला जातो तर परमेश्वर नक्कीच प्रियांनो तुमच्या आणि माझा प्रार्थना ऐकून त्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. या प्रियांनो प्रार्थना करूया आणि प्रभूकडे मागूया, देवा आमचा देखील यज्ञ तुझ्या समोर सुवासाप्रमाणे तुझ्या जवळ यावा आणि तू त्याला ग्रहण करावास. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, तुला स्तवितो, तुला गौरवितो परमेश्वर. आज आमच्या जीवनामध्ये एक तू कार्य कर परमेश्वर दे बाप्पा. आणि जसा यज्ञ, जो पण यज्ञ आम्ही करतो प्रभू परमेश्वर दे बाप्पा, तो यज्ञ तुला मान्य व्हावा. प्रार्थनेचा यज्ञ असू दे प्रभू परमेश्वर, जे आम्ही तुला अर्पण करतो त्याचा यज्ञ असू दे, प्रत्येक यज्ञ तुला मान्य व्हावा प्रभू, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आज प्रभू देव बाप्पा तू आमच्या भेट घे आणि आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर की तुझ्या सानिध्यामध्ये तुला आवडणारा यज्ञ आम्ही करावा, तुला स्वीकारणारा यज्ञ आम्ही करावा, असं आमच्या जीवनातून घडून होऊ दे प्रभू. धन्यवाद देऊन सर्व मान, महिमा, सन्मान, गौरव आम्ही तुझ्याच नावाला देतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियगोड नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जिवंत आहे येशू, जिवंत आहे माझा हृदय, येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.